आज म्हसवडमध्ये या आणि स्किन केअर क्लिनिकचं उद्घाटन केलं मी. मला पहिल्यांदा थोडंसं आश्चर्य वाटलं की स्किन केअरच्या क्लिनिक काढल्यानंतर महिला त्याला किती प्रतिसाद देतील असं वाटलं, पण ही आज काळाची गरज आहे. आणि हळूहळू महिला चांगल्या दिसण्याकडं, चांगल्या राहण्याकडं, आपला सगळा असा सुंदर लुक असावा किंवा त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स वाढतो ते असणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही 20 वर्ष ज्यावेळी आम्ही तालुक्यामध्ये काम करतो तेव्हा ते समजून सांगण्याचा बऱ्याच वेळेला जो प्रयत्न करत आलोय त्याचा हा रिझल्ट आहे. म्हणजे की हे ज्यावेळेला आपण महिलांमध्ये ज्यावेळेला नेऊ ही गोष्ट महिलांमध्ये पसरू त्यावेळेला त्याचे फायदे आणि त्याचा जो असणारा आपल्या सगळ्या गोष्टीचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीचा जो फायदा आहे खरा तो खूप मोठा असतो. आणि त्याच्यासाठी आपला ह्या छोट्या छोट्या गोष्टी दिसताना छोट्या छोट्या दिसतात, पण प्रत्येकाला असं वाटतं, अगदी खेडेगावातल्या माणसाला सुद्धा असं वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपली पर्सनॅलिटी सुंदर दिसावी असा प्रत्येकजण. आणि प्रत्येकाला स्वतः खूप सुंदरच दिसत असतो, पण तरी सुद्धा त्यातनं जर पर्सनॅलिटी सुधारायची असेल तर आज ह्या म्हसवडमध्ये क्लिनिकची खूप गरज होती आणि ती या 2 मॅडमनी पूर्ण केलेली आहे. अनिता मॅडम आणि अश्विनी मॅडम या दोघींनी खूप चांगल्या पद्धतीनं ही पूर्ण केली आहे. याला चांगला रिस्पॉन्स मिळत जाऊ, याला चांगलं यश मिळत जाऊ अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि इथून पुढच्या काळात आम्ही भरपूर ॲडव्हर्टाईज त्याची करू, कारण आम्हीही सुंदर दिसण्याकडं भरपूर आमचा कल असतो आणि आमच्याकडं बघितल्यानंतर सगळ्या महिलांना तसंच वाटत असतं. तर त्याही सुंदर होतील याची या दोघी काळजी घेतील आणि आमचं म्हसवड शहर सुंदर करतील. किंबहुना मान तालुक्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी करावं असं मी त्यांना आव्हान केलंय आणि त्या आव्हानाला त्या नक्की उतरतील आणि त्यांना यश मिळेल अशी आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि मी ह्यांना खूप शुभेच्छा देते की इथून पुढच्या काळामध्ये खूप छान काम करा आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करून या आमच्या म्हसवडचं नाव मोठं करा. आणि त्याच्याबरोबरच मान तालुक्याचं मोठं होणार आहे आणि सातारा जिल्ह्याचं काम मोठं होणार आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये असे नवीन नवीन जे उद्योजिका तयार होत आहेत त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. जी मदत आमची लागेल ती मदत करण्यास आम्ही समर्थ आहोत आणि करत राहू एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद.